मीरा, मीरा, मला अरे काय केवढ्या जोरात रडतोयस? काय झालंय? मीरा कुठे? काय आजी, वातावरण तापलं एकदम. नाही एवढा तो तिच्यावर चिडलाय म्हणजे नक्कीच शिव्या खाणार ती. अरे पण झालंय काय सांग ना. आई तू तिला बोलव. घे आली. काय ग, तू साड्या का फाडल्यास? हा मीरा, मी काय विचारतोय तुला, तू साड्या का फाडल्यास? तू त्या साड्या फाडून एप्रन बनवलंस ना? अगं सांग ना, का साड्या फाडल्यास? मला एक मिनिट चिडू नकोस. तिची काहीतरी अडचण असू शकते ना, विचार तर करा आधी. आई तू मध्ये पडू नकोस हा. अगं तू उत्तर दे ना, का साड्या फाडल्यास सांग मला. वेगळीच कमाल, साडीपासून बनवला एप्रन धमाल. टाकाऊपासून टिकाऊ प्रोडक्ट तिचे विकाऊ, टाकाऊपासून टिकाऊ प्रोडक्ट तिचे विकाऊ, टाकाऊपासून टिकाऊ प्रोडक्ट तिचे विकाऊ. अरे बोलून नाही करून दाखवू अशी हिची तरा. मराठमोळी मुलगी ही आमची लाडकी मीरा, आमची लाडकी मीरा, आमची लाडकी मीरा. मराठमोळी मुलगी ही आमची लाडकी मीरा. ए शून्य, काय चाललंय? झाला ना एकदा बघून व्हिडिओ, तोच व्हिडिओ काय बघतीयस? मॅम, आपण आपल्या मोबाईल मधला व्हिडिओ बंद करू, पण जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्याचं काय? लाखो लोकांच्या मोबाईल मध्ये सुरू असेल आता हा व्हिडिओ. आणि आजकाल सोशल मीडियाचं जग आहे. इथे एखादा व्हिडिओ व्हायरल झाला ना की लगेच फेमस होतात. सगळेजण असे रिस्पेक्ट द्यायला लागतात. आणि आता कुठे या मीराने सलून सुरू केलं आणि लगेच तिचा व्हिडिओ फिरायला लागला. मीरा सारख्या माणसांना काय व्हायरल झालेला आवडणारच. हळूहळू बघा तुम्ही मॅम, सगळीकडे मीराची आणि तिच्या सलॉनची ना हवा होणार आहे. आपल्यापेक्षा खूप मोठं सलॉन होईल तिचं. आणि मग तिच्या सलॉनच्या खूप ब्रांचेस निघतील. मॅम, तिच्या सलॉनचं वेगवेगळ्या सिटीमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये ब्रांचेस होतील. मॅम, कदाचित आपलं सलॉन सुद्धा उद्या विकत घेऊ शकते ती. स्टॉप इट शून्य. तू मीरासाठी काम करतेस का माझ्यासाठी? ऑब्विसली तुमच्यासाठी. एक गोष्ट लक्षात ठेव, जसा एखादा चांगला व्हिडिओ व्हायरल झाला की मान मिळतो ना, तसा वाईट व्हिडिओ व्हायरल झाला की अपमान सुद्धा मिळतो. सॉरी मल्हार, मी नाही फाडणार पुन्हा साड्या. नक्की? हो. ठीक आहे. घे, नवीन साडी आणली आहे तुझ्यासाठी. नालायक मुलगा, हा? अजून चेष्टा करायची सवय गेली नाही हा तुझी. चेहरा बघ तुझा. आजी पाहिलं, नवीन साडी. तुला आवडली? आवडणार का नाही भाऊजी? एवढी महागातली साडी आहे, आवडणारच ना. नाही, आणि पैशांची चांगली उधळपट्टी चालली आहे. कसे आजी, आयडिया मस्त आहे ना. नवीन साडी हवी म्हणून जुनी साडी फाडून टाकायची, म्हणजे नवरा नवीन साडी आणून देतो. मस्त आहे ना आयडिया. हा वहिनी, मीराने साड्या का फाडल्या याची कल्पना तुम्हाला असेलच ना? आणि वैशू, तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी साडी आणली. तुला काय प्रॉब्लेम आहे ग? मल्हार, मी ही साडी नाही घेऊ शकत. का? तू एकच साडी आणलीस. घरात 4 बायका आहेत, 4 साड्या आणायला हव्या होत्यात ना. मीरा, वेडी आहेस का तू? तुझ्या नवऱ्याने प्रेमाने तुझ्यासाठी साडी आणली आहे, मग घे की. आम्हाला कशाला मध्ये आणतेस? हो आई, पण त्याने 4 साड्या आणायला हव्या होत्या प्रेमानेच. पण हरकत नाही. काय आजी,
ही साडी तुम्ही ठेवा. आली मोठी शहाणी. साडी देतीये. किती नाटकं करशील ग. हे सगळं करून ना तू काही ग्रेट बीट होणार नाहीयेस, कळलं ना. तू साडी देणार आणि आमची आजी घेणार, होणारच नाही. वाट बघ. आजी, आजी काय करताय तुम्ही हे. प्लीज माझ्यामुळे कधी मल्हारला तुमच्या मनात न उतरू देऊ नका. आजी, आजी ऐका ना. हे बरं आहे आजी तुमचं. मी सगळ्यांसमोर तुमची बाजू घेऊन सतत भांडत असते आणि तुम्ही मात्र मलाच तोंडावर पाडलं. हो, का घेतलीत तुम्ही ही साडी. बरोबर आहे. आता तुम्हाला पैसा दिसायला लागला असेल ना, म्हणून हा स्वार्थीपणा केलात ना तुम्ही. वैशे, उगाच डोकं भडकवू नकोस ना. गप्प बैस. काय स्वार्थीपणा केला का मी. ही साडी घेऊन दुसरं काय केलंय तुम्ही. नाही, आणि मीरा मल्हारचा एवढाच राग येतो ना तुम्हाला. हो, मग त्यांनी आणलेली ही साडी का घेतली आजी तुम्ही. मल्हारने तिच्यासाठी आणलेली ही साडी सगळ्यांच्या समोर तिने मला दिली आहे. तिला सगळ्यांच्या नजरेत मोठं व्हायचंय आणि तुम्ही ते होऊ दिलं. ही साडी घेऊन मीराला सगळ्यांच्या नजरेत तुम्ही मोठं केलंय आजी. वैशे, कसं असतं माहितीये का, जो उंच उंच जातो की नाही तो सटकन खाली आपटतो. तिला वाटत असेल तिने ही मला साडी देऊन मोठं काम केलंय. मला तिच्या बाजूला तिने ओढून घेतले. बघच तू आता तिने मला भावनांच्या जाळ्यात अडकवण्याचा जो प्रयत्न केलाय की नाही, ते जाळ कसं तुटतं ते. चाय चाय चाय, गरम चाय. चाय. मागे मागे फिरायला आवडेल, पण चहा थंड होईल. नकोय मला चहा. चिडलायस माझ्यावर. मी कशाला चिडू. नाही, तू इतक्या प्रेमाने आणलेली साडी मी आजींना दिली म्हणून. अरे माझी आजी आहे ती. तू तिला साडी दिलीस तर मला कशाला राग येईल ना. मग चहा पिता पिता बोलूया. मला ना वाईट वाटतं मीरा. मी तुला समजूच शकत नाही मीरा. मी बघत असतो ना घरातले सगळे लोक तुझ्याशी कसे वागत असतात. एस्पेशली आजी सतत तुला घालून पाडून बोलत असते, तुझा अपमान करत असते, पण तुला काही फरकच पडत नाही. मी तुझ्यासाठी आणलं होतं ना गिफ्ट, तुझ्यासाठी आणली होती ना मी साडी, पण तू काय केलंस, नेहमीप्रमाणे दुसऱ्यांचा विचार केलास. तुला माहितीये मल्हार, मुलगी जेव्हा लग्न करून येते ना, तिला नवऱ्याचं प्रेम हवंच असतं, पण त्याही पेक्षा जास्त तिला काय हवं असतं. तिला ना या घराने तिला स्वीकारणं हवं असतं. तिकडच्या माणसांनी तिला आपलं करावं असं तिला वाटत असतं. तिला हक्काने सांगता यावं, हे घर माझं आहे. ज्या घरी ती जन्माला येते, जिथे वाढते, ते सगळं सोडून ना ती सासरी येते. त्यामुळे तिला सासरनं माहेर करायचं असतं. तिकडची नाती, तिकडची माणसं, ती सगळी आपली करायची असतात. बस एवढंच हवं असतं तिला. सुखी असते मग ती. साखरच घालायची राहिली. दे. नाही कशाला. अरे साखर नाही येत, आले ना लगेच मी. पी बरं जरा. नाहीये साखर. दे. झाली, ऍड झाली साखर. तू तुझं बघून घे काय करायचं ते. वा, गोड झालाय चहा अगदी. नाही
कोको मॅडम, झाली हो चूक, झाली, खरंच झाली. मोठ्या मनाने माफ करा ना. काय आहे, मी तशी नाहीये. मी माझं काम एकदम ओके मध्ये करत असते, पण ह्या मूर्खाने चूक करून ठेवली आहे. मान्य आहे मला, तुमच्या वतीने शिक्षा देते मी त्याला. हा, पुन्हा असं होणार नाही मॅडम, खरंच. चूक झाली म्हण ना, चूक झाली. हो 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 हो, चुकलं हो माझं. परत अशी चूक माझ्याकडून नाही होणार. मला माफ करा हो. परत हे बघा मारतो बघा स्वतःला, पण माझ्याकडून अशी चूक परत नाही होणार हो. आणि खरंच सांगते, हे असं परत तो व्हिडिओ व्हायरल वगैरे काही करणार नाही. हा, ते गमतीत झालं एकदम. सॉरी. पुन्हा करणार नाही तो, खरंच. नाही, अजिबात करणार नाही मी असं. अहो सासूबाई बोलल्या ना हो, सासूबाईंची बोली म्हणजे बंदुकी बोली. नाही, परत नाही करणार मी असं. उद्या पुन्हा तर अजिबात नाही. मी ना आता फोन वापरायचंच बंद करून टाकणार आहे. नाही, माझा काहीच संबंध नाही आता. ए गप. उद्या पुन्हा ही चूक झाली पाहिजे. म्हणजे उद्या मी तिथं गेल्यावर जे जे घडेल ते सगळं शूट करायचं आणि व्हायरल करायचं, आजच्या सारखं. कळलं का? कळते का? कळलं तुला? कळलं. मॅडमनी काय सांगितलं? व्हिडिओ बनवायची आणि ती व्हायरल करायची. हा, ते करायचं, समजलं? हो हो, गुड. मला लवकर या. तू म्हणत असशील तर जातच नाही. अच्छा, आणि मग काम कोण करणार? काम होत राहतात ग. मला तू काय करतोयस, कोणी बघेल. जा आता, बाय बाय. ऐक ना, हे असं कोरडं गुड बाय नाही. नॉट फेअर. मला चल पट्ट. दे. आई, काय तुळशीला डबा द्यायला. तुळशीला डबा? मला हा, पैसे टाकीत. छान दिसते ना? मस्त. असं झालं पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक माणसाला दारात ही पायपुसणी दिसली पाहिजे. पाय पुसूनच लोकांनी आत आलं पाहिजे. छान दिसते ना दारात पायपुसणी? अय्यो, काय केलं तुम्ही? मल्हारने इतक्या प्रेमाने साडी दिली होती ती मीराला, तिने ती तुम्हाला दिली, तुम्ही त्याचा पायपुसणं केलं. बरोबर आहे आई. साडीचा ऍप्रॉन होऊ शकतो, तर मग पायपुसणं का नाही होऊ शकत? नक्कीच होऊ शकते. आणि झाली ना पायपुसणी साडीचीच. आणि किती छान दिसते बघ. तुझं काय चाललंय मीरा ते मला चांगलं माहितीये. स्वतः राणी म्हणून मिरवून मला जर का दासी बनवण्याची स्वप्न बघत असशील ना, तर जरा जपून. कारण गाठ माझ्याशी आहे. साडी आज जशी पायात आणली ना, तसं तुला सुद्धा पायात आणायला मी कमी करणार नाही. आणि जास्त नाटकं केलीस ना मीरा, तर या पायपुसण्या इतकी जागा तुझ्यासाठी या घरात ठेवणार नाही मी. वैशू, बास आई झालं. बस. तुम्ही यात पडू नका.
पुरे झाला वैशू वहिनी. आजपर्यंत मी गप्प होते ते फक्त मल्हारसाठी. माझ्या मल्हारने इतक्या प्रेमाने दिलेली ही साडी अशी पायदळी तुडवू देणार नाही मी तुम्हाला. हो मीच काय, जगातली कुठलीही बाई जिचं तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम असेल ना, तिला हे सहन होणार नाही. पण तुम्हाला कसं समजेल? कधी तुमच्या नवऱ्यावर तुम्ही प्रेम केलं असतं ना, तर कळलं असतं ना तुम्हाला. मला वाटलं आज सुधाराल, उद्या सुधाराल, पण नाहीच. सुधारणा नाहीच. आजी पण हे सगळं का असं बोलतायत वागतायत ना, ते चांगलंच कळतंय मला. नको नको ते भरवताय ना त्यांच्या मनात. पण आजपर्यंत ठीक होतं. आता यापुढे तुम्ही जरा जपून. सॉरी आई, मी नाही ठीक आहे. हे करायलाच हवं होतं. ह्याची खूप गरज होती. मीरा, त्यांनी खूप प्रेमाने मला साडी दिली होती आई. हो गबरा, नको रडूच आता. हा, माझं चुकलं का? नाही, तुझं काहीच नाही चुकलंय. तू का बोलते असेल ते विचार करतेस? हा, शांत हो बरं. उलट उलट मला तुझा खूप अभिमान वाटतोय. तू ताठ मानेनं खंबीरपणे वैशू समोर उभी राहिलीस. खरं तर हे मी करायला हवं होतं खूप आधीच, पण आज तू करून दाखवलंस. किती कौतुक आहे माहितीये मला तुझं. आणि आता माझा तुझ्यावरचा विश्वास आणखीनच वाढलाय. कारण मला खात्री आहे तू येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करशील. मीरा, तुझ्या या चेहऱ्यावर कौतुकाचा ग्लो फार काळ टिकणार नाही. आज तुझा चेहरा ब्लीच केल्यासारखा पांढरा फटक पाडते की नाही बघच तू. काय गोपी शेठ, मला तर वाटलं तुमच्या मीरा मॅडमच्या पार्लर समोर ही भली मोठी रांग असेल. अगदी वाट काढत काढत मला यावं लागेल. पण इथे तर काळकुत्रही दिसत नाहीये. आहे कुठे पार्लर? एवढं चीप आणि अनप्रोफेशनल पार्लर. गोपी, काय गोपी हे इतकं अनप्रोफेशनल पार्लर मीराचं? अरे, पण एक गोष्ट चांगली झाली, तुझ्यासारख्या बोगस बिनकामाच्या बेरोजगाराला काहीतरी काम तरी मिळालं नाही का? गुड. गोपी, दॅट रिमाइंड्स मी, नेक्स्ट टाइम दागिने सोडवायला येशील ना, त्यावेळेला चिल्लर नको आणूस. वी ऍक्सेप्ट कॅश अँड ऑल टाइप्स ऑफ कार्ड्स. हा, पण कॅश जर का आणलीस ना, त्याच्या 10-20 रुपयांच्या नोटा नको आणूस, जरा मोठ्या नोटा आण. गॉट इट? मीरा, खूप छान वाटलं तुझ्या सलूनमध्ये येऊन. तुम्हाला खरं सांगू का, माझ्या सुनेच्या हातात ना जादू आहे. नाहीतर त्या साड्यांचे एप्रिल झालेच नसते. हो, ती ज्या गोष्टींमध्ये हात घालते ना, त्या गोष्टीचं खरोखर सोनं करते. इतक्या नवीन नवीन गोष्टी शोधून काढते ना, खरंच तिच्या बुद्धीचा योग्य तो वापर करते ती. नाहीतर काय काय जणींकडे जी काही बुद्धी असते ना, त्याचा सुद्धा ते वापर करत नाहीत. या हा तुम्ही पुन्हा. आणि प्लीज तुमच्या ओळखीच्यांनाही सगळ्यांना नक्की सांगा. हो हो, नक्की सांगेन. थँक्यू.
थँक्यू. थँक्यू. पार्लर ओपन आहे का? म्हटलं पार्लर ओपन आहे का घरच्यांसोबत गॉसिप आवर सुरू आहे? तुम्ही इथे? बिझनेस वुमन आहे मी, मीरा. माझ्या बिझनेसमध्ये आसपास काय चाललंय, कोणता नवीन सेटअप होतोय, या सगळ्याची खबर ठेवते मी. कॉम्पिटिशनचा जमाना आहे बाबा. आपला कॉम्पिटिटर कुठे आहे, काय करतोय, कुठली प्रॉडक्ट्स वापरतोय, सगळ्याची बातमी ठेवते मी. आणि तो कॉम्पिटिटर जर का जुना आणि मी काढून टाकलेला एम्प्लॉई असेल तर जरा जास्तच.